जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधास त्वा बोध व्हावे। अपत्या परिपाजवी प्रेमरसा, महाराजया सद्गुरु रामदासा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः, गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। दशक 4 समास 6 वंदन भक्ती। षोडशोपचार पूजेमध्ये, कारण याच्या आधीची अर्चन भक्ती आपण पाहिली, त्यात षोडशोपचार पंचोपचार पूजा विधी आहे। त्या षोडशोपचार पूजनामधला 16वा जो विधी आहे, शेवटचा, तोच विधी म्हणजे साष्टांग नमस्कार। आणि या परिपूर्ण असणाऱ्या अर्चन भक्तीच्या 16व्या अंगाला स्वतंत्रपणे भक्तीचं स्थान दिलेलं आहे। हे विचारात घेण्यासारखं आहे। म्हणजे अर्चन भक्तीचा एक शेवटचा जो अंश आहे, तोच परिपूर्णपणे स्वतंत्रपणे वंदनामध्ये स्वीकारलेला आहे। हे विलक्षण आहे ना। इतका तो नमस्कार आपण म्हणतो बघा पूजा झाल्यानंतर, की प्रदक्षिणा नमस्कारान समर्पयामी, बरोबर आहे। तर तो प्रदक्षिणा नमस्कार म्हणजेच वंदन भक्ती आहे। याला 6वी भक्ती मानलं। 6वी भक्ती ते वंदन करावे देवांस नमन, संत साधू आणि सज्जन नमस्कारित जावे। आपल्याकडे एक सुंदर शब्द आहे पहा, दंडवत प्रणाम। दंडवत म्हणजे काय? समजा एक असा उभा दंड आपण असा धरून ठेवला आणि तो जर सोडला तर तो ज्याप्रमाणे भूमीवरती पडेल त्याप्रमाणे एखाद्या संताला, सत्पुरुषाला, महात्म्याला, भगवंताला मी पाहिलं आणि मी सुद्धा जणू काही तसाच खाली पडलो याचा अर्थ लागलं या अर्थानं नव्हे, शरण गेलो या अर्थानं। सद्गदित होऊन अंतःकरणामध्ये प्रेमाचा भाव उचंबळल्यामुळं, अंतःकरणामध्ये शरणागत भाव उचंबळल्यामुळं मी त्यांना शरण गेलो। याच्यासाठी फार सुंदर उदाहरण रामायणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। भगवान श्री रामचंद्र वनवासामध्ये असताना उंच अशा एका स्थंडिलावर ते बसलेले आहेत वनामध्ये, आणि एका बाजूला सीतामाई आहेत, एका बाजूला लक्ष्मणजी आहेत, आणि भरत त्यांना नेण्यासाठी आलेले आहेत। आणि भरतांनी ती योजना केली, माहिती काढली श्री रामराय कुठे आहेत। त्यांच्या सैनिकांना पुढे पाठवून रामराय कुठे आहेत याची माहिती काढली, आणि भरत आता रामरायांना भेटण्यासाठी निघाले। आणि भेटण्यासाठी निघालेले असताना रामरायांचा उंचावरती असणारा तो आश्रम, तिथं त्यांना खुणा दिसल्या, धनुष्य आहे, बाण आहे, तलवारी ठेवलेल्या आहेत, ढाली ठेवलेल्या आहेत। हे सगळं त्यांना दिसलं। हे रामरायाचंच असलं पाहिजे याचा त्यांना विश्वास बसला, म्हणून अजून 2-4 पावलं ते पुढे गेले आणि त्या नीलवर्ण असणाऱ्या, घनश्याम स्वरूपात असणाऱ्या रामरायांना, भगवंताला त्यांनी पाहिलं भरतांनी। आणि ज्या क्षणी त्यांना पाहिलं ना, त्यांना एक पाऊल पुढे टाकणं अशक्य झालं। डोळ्यामधून अश्रुधारा व्हायला लागल्या। हात जोडलेले तर पहिल्यापासूनच होते, एक पाऊल पुढे टाकणं शक्य होईना, आणि रामरायांना तर भेटायचं आहे। आर्तनाद बाहेर पडला, आर्य, आणि असं म्हणून भरत धाडकन भूमीवर खाली कोसळले। याला म्हणतात दंडवत प्रणाम। ही वंदन भक्ती आहे। आम्ही करतो तसं वंदन नाही येते। जाता जाता देवाला अशी मान खाली करून गाडीवरून चाललेले असताना मंदिराकडे बघायचं, असं असं करायचं आणि पुढे जायचं, झाली आमची वंदन भक्ती।
असे किती मी लोक दाखवू तुम्हाला? ही वंदन भक्ती नाहीये. आर्य असं म्हणून भरतजी महाराज खाली पडतात. रामराय एकदम तो चिरपरिचित आवाज ऐकून ताडकन उठतात, धावत जातात आणि आपल्या प्रिय भरताला हृदयाशी कवटाळतात. इतकंच नव्हे, भरतांना आपल्या आश्रमात आणतात आणि लहान मुलाला ज्याप्रमाणे आई किंवा वडील मांडीवर बसवावं आईनं किंवा वडिलांना, त्याप्रमाणे भरतांना आपल्या मांडीवर बसून घेतात रामराय. ही आहे वंदन भक्ती. भगवंताच्या मांडीवर बसण्याचा अधिकार येतो. त्यामुळं काय सद्भाग्य असेल त्या भरतांचं आणि काय दिव्य प्रेम त्यांचं रामरायांवरती असेल. म्हणून समर्थ म्हणतात, हे सगळं जर साधायचं असेल ना, पहिल्यांदा काय करा? समर्थ म्हणतात, सूर्यासी करावे नमस्कार, देवांस करावे नमस्कार, सद्गुरूस करावे नमस्कार, साष्टांग भावे. साष्टांग म्हणजे अष्टांगेन सह. अष्टांग हा एक शब्द आपण एकवचनी मानला तर अष्टांगेन सह, नाहीतर अष्टांगैहि सह. 8 अंग कोणती? 2 हात, 2 पाय, 2 गुडघे, वक्षस्थळ आणि कपाळ. ही 8 अंग आहे. त्याला अष्टांग प्रणाम म्हणतात. एवढ्या अंगाचाच स्पर्श भूमीला व्हावा आणि अर्थात मस्तकाचा स्पर्श चरणांना व्हावा, किंवा चरणांपासून काही अंतरावरती, सोहळ्याचा नियम पाळण्यासाठी म्हणून काही अंतरावरती मस्तक ते भूमीवर लववावं. महिलांनी मात्र पंचांग नमस्कार करावा, म्हणजे 2 हात, 2 गुडघे आणि मस्तक, अशा पद्धतीनं वंदन करावं. पण याला वंदन भक्ती असं म्हणतात. साष्टांग नमस्कार कुणाला घालावा? त्याचा अधिकार अनेक प्रतिमा ज्या आहेत, गुरु आहेत, देवांच्या प्रतिमा आहेत, या ठिकाणी तो नमस्कार करावा. इतरत्र मात्र त्यांचा अधिकार बघून नमस्कार करावा, म्हणजे जय श्रीराम असं म्हणावं. इतर ठिकाणी असं समर्थ म्हणतात. बघा, सूर्यनारायणांचा नमस्कार एक विशेष नमस्कार आहे. कारण आरोग्यम भास्करादिच्छेद. जीवनामध्ये जर आरोग्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर भगवान भास्कर आहेत, ते आरोग्य आपल्याला प्रदान करतात. म्हणून सूर्य नमस्कार अवश्य घालावेत. समर्थांनी हे फार मोठं आपल्यासमोर एक मोठं साधन ठेवलेलं आहे सूर्य नमस्काराचं. ते शरीरही बळकट करतं, बुद्धीही सतेज ठेवतं, मनही नियंत्रित ठेवतं. आणि अशा प्रकारे सूर्य नमस्कार घातलं तर आरोग्याची प्राप्ती होते. समर्थ रोज 1200 सूर्य नमस्कार घालत असत आणि म्हणून ते म्हणतात सूर्यासी करावे नमस्कार. पृथ्वी खूप मोठी आहे, तिथं अनेक भगवान विष्णूंच्या मूर्ती आहेत. या सर्व मूर्तींना सुद्धा साष्टांग नमस्कार घालावेत. मुख्य नियम असा, पशुपती, श्रीपती आणि गभस्ती यांच्या दर्शने दोष जाती, तैसाची नमावा मारुती नित्य नेमे विशेष. म्हणून भगवान शिवशंकर, शिवलिंगाच्या रूपात असणारे, वेगळ्या वेगळ्या लिंग स्वरूपात असणारे शिव, श्रीपती म्हणजे विष्णू व त्यांचे अवतार, त्यांच्या मूर्ती, गभस्ती म्हणजे सूर्यनारायण भगवान, यांचं दर्शन घेतलं तर दोष नष्ट होतात. आणि त्याच पद्धतीनं मारुतीरायांचं सुद्धा नित्य नेमानं दर्शन घेतलं जावं. भक्त, ज्ञानी आणि वितरागी, महानुभाव, तापसी, योगी, सत्पात्र देखून वेगी नमस्कार घालावे. अशा अधिकाराच्या लोकांना सुद्धा आपण कुठलंही काम हातात असलं तरी ते बाजूला ठेवून पहिल्यांदा नमस्कार करावा, त्यांना वंदन करावं. त्यांच्यातून कोणतं व्हायब्रेशन मला मिळेल आणि त्याच्यातून माझं काय बिघडलेलं ठीक होईल आपल्यालाही माहीत नसतं. आणि त्या उलट त्यांचं महात्म्य माहीत असताना सुद्धा कामाचं निमित्त करून कुठल्या तरी किंवा अन्य काही कारणामुळं आपण वंदन करायला उशीर केला तर भगवंताचा कोप आपल्यावर होण्याची शक्यता असते. भगवंताला हे आवडत नाही. अरे हा महात्मा आहे, याला माहिती आहे आणि तरी सुद्धा हा विनम्रपणे त्याला वंदन करत नाही, याला दंड करायला हवा. म्हणून माणसांनी सदैव बघा, तुम्ही परमार्थामध्ये झुकायला शिकाल तर भगवंत तुम्हाला भरभरून देईल. आणि आपल्या ताठातच जर आम्ही राहिलो
तर आपल्याला काहीच मिळणार नाही. कारण नारद महर्षींनी सांगितलेलं आहे, ईश्वरस्यापि अभिमानद्वेषित्वात दैन्यप्रियत्वाच्च. ईश्वराला सुद्धा अभिमान अजिबात आवडत नाही. आणि दैन्य म्हणजे शरणागती अत्यंत भगवंताला ईश्वराला प्रिय आहे. म्हणून आपल्यामध्ये शरणागती आणणारा, आपल्यामध्ये विनम्रता आणणारा हा नमस्कार, साष्टांग नमस्कार वंदन भक्तीच्या अंगानं प्रत्येकाने करायला हवा असं समर्थ सांगतायत. मग वेद जाणणारे, शास्त्रज्ञ असणारे, पंडित, पुराणिक, विद्वज्जन, वैदिक, याज्ञिक या सर्वांना सुद्धा नमस्कार करावे. जिथं जिथं म्हणून काही विशेष गुण दिसतात ना, तिथं सद्गुरूंचं अधिष्ठान आहे असं लक्षात ठेवावं. आणि सद्गुरूंचं अधिष्ठान आहे म्हणून त्या ठिकाणी आवर्जून नमस्कार करावा. तो नमस्कार त्या व्यक्तीला नसून त्याच्यात असणाऱ्या विशेष सद्गुण रूपामध्ये असणाऱ्या सद्गुरूंच्या अधिष्ठानाला तुम्ही नमस्कार करताय हे लक्षात ठेवावं. भगवान श्री गणेश आहेत, जगदंबा शारदा आहे, अनेक शक्ती आहेत, हरिहर यांच्या अनेक मूर्ती आहेत. या सर्व देवांना तुम्ही नमस्कार करा असं समर्थ सांगतात. आणि समर्थांनी सांगितलं की अशा अनेक देवांना जरी तुम्ही नमस्कार केला तरी तो पोचतो एका परमात्म्यापाशी, कारण त्याचीच ही विभिन्न रूप आहेत. म्हणून जिथं जिथं तुम्ही जाल, ज्या ज्या क्षेत्री तुमचं जाणं होईल, त्या त्या देवाला तुम्ही आवर्जून जा आणि तिथं त्याला नमस्कार करा हे समर्थांचं सांगणं आहे. देवांची वेगळी वेगळी अधिष्ठानं असतील, सत्पुरुषांच्या समाधी वगैरे क्षेत्र असतील, सत्पुरुषांनी विशेष तपस्या केलेलं एखादं स्थान असेल, सत्पुरुषांच्या वास्तव्याचं एखादं स्थान असेल, चातुर्मासाचं त्यांचं एखादं स्थान असेल, अशा ठिकाणी जाऊन तिथं आवर्जून साष्टांग नमस्कार घाला. त्याचा नक्कीच तुम्हाला पारमार्थिक लाभ होईल. आणि मग समर्थ सांगतात काय या नमस्कारामध्ये एवढं मोठं आहे. नमस्कारे लीनता घडे, नमस्कारे विकल्प मोडे, नमस्कारे सख्य घडे, नाना सत्पात्र असे. तुम्ही वंदन करायला शिकलात की आपोआप विनम्रता तुमच्यामध्ये येते. मनामध्ये काही काही विकल्प असू शकतात साधनेच्या संदर्भामध्ये, पण मनापासून जर नमस्कार केला ना तर हे विकल्प सुद्धा नष्ट होतात. हा अनुभव आहे. कारण नमस्कारामध्ये काय घडतं, तुमचं जे उत्तमांग मस्तक आहे ते समोरच्याच्या सगळ्यात कनिष्ठ स्थान ज्याला चरण म्हणतात त्याच्यावर तुम्ही टेकता. आणि याचाच अर्थ त्या माध्यमातून त्याचं श्रेष्ठत्व मान्य करता, त्या व्यक्तीचं श्रेष्ठत्व मान्य करता. आणि हे लीनत्व तुमचं बघून भगवंताला आनंद होतो आणि तो भगवान त्या सत्पुरुषाला तुमच्यावर कृपा करायला प्रवृत्त करतो. आणि मग तो सत्पुरुष आपल्यावर योग्य ती आपल्या अधिकारानुसार योग्य ती कृपा आपल्यावर करतो आणि आपला पारमार्थिक प्रवास वेगात पुढे चालू होतो. हे त्यामागचं विज्ञान आहे. शिशा परता नाही दंड ऐसे बोलती उदंड, या कारणे अखंड देव भक्त वंदावे. नमस्कार केल्यामुळं संतांच्या हृदयात कृपा चोंबळून येते. नमस्कारामुळं प्रसन्नता वाढते. गुरु देव हे प्रसन्न होऊन साधकांना योग्य मार्गावर नेतात. आणि निशेषकरिता नमस्कार नासती दोषांचे गिरीवर आणि मुख्य परमेश्वर कृपा करी. पण हा नमस्कार करताना इट शुड नॉट बी जस्ट ऍक्टिंग. दिखावा केल्यासारखा नमस्कार काही कामाचा नाही. निशेष नमस्कार म्हणजे मनामध्ये कोणताही स्वार्थ शेष न ठेवता, कोणताही विकल्पाचा भाव न शेष ठेवता, शिल्लक ठेवता हा नमस्कार करायला हवा. असा जर नमस्कार केला तर संतांचं, सद्गुरूंचं आणि भगवंताचं आपल्याकडे विशेष लक्ष जातं आणि त्याची कृपा होते. नमस्कारानं पतित पावन होतात. नमस्कारानं संतांना आपण शरण जातो आणि त्या शरणागतीचा फलस्वरूप संत आणि सद्गुरू आपल्याला जन्म मृत्यूच्या बंधनातून सोडवतात. नियम असा आहे, परम अन्याय करून आला आणि साष्टांग नमस्कार घातला तरी तो अन्याय क्षमा केला पाहिजे श्रेष्ठी असा दंडक आहे. याचं फार मोठं ज्वलंत उदाहरण आपल्याला पुन्हा रामायणातूनच मिळतं. ते म्हणजे रामरायांनी वालीचा वध करून सुग्रीवाला राजा बनवलं. इतका मोठा उपकार त्याच्यावर केला.
4 महिने पावसाळा असल्यामुळे भगवान पर्वतावर निवास करून राहिले. 4 महिने संपल्यानंतर तरी सुग्रीवानं सीतामाईच्या शोधासाठी प्रयत्न करायला हवेत, पण त्यांनी तो प्रयत्न सुरू केला नाही. भगवंताला क्रोध आला आणि त्यांनी लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा, त्या सुग्रीवाला सुनाव, नस संकुचित पंथा येन वाली हतो गतः समये तिष्ठ सुग्रीव मा वाली पथमन्वगा. अरे, त्या वालीला ज्या मार्गानं पुढे पाठवलं ना, तो मार्ग अजून बंद झालेला नाहीये. वेळच्या वेळी जागा हो, नाहीतर वालीच्या मार्गानं तुला पुढे न्यावं लागेल. हा संदेश त्याला दे. लक्ष्मणजी जातात. सुग्रीव भयभीत झालेला आहे, काय करावं त्याला कळत नाही. त्याची मोठी वहिनी तारा हुशार आहे. ती संकेत करते, डोळ्यांनी खुणावते, लक्ष्मणांना साष्टांग वंदन करा, नाहीतर काही तुमचं धडगत नाही. सुग्रीवालाही पश्चाताप झाला. अरे, ज्या रामरायांनी आपलं एवढं मोठं काम केलं, आपण विलास करण्यामध्ये वेळ फुकट घालवला, 4 महिने फुकट घालवले. फार मोठा अपराध आपल्याकडून घडला. आणि म्हणून निःशेष म्हणजे मनामध्ये कोणताही दुसरा भाव न ठेवता आपली चूक झाली खरोखर मानून धावत जाऊन सुग्रीवानं थेट साष्टांग नमस्कार लक्ष्मणांच्या चरणावर घातला. म्हणाले, लक्ष्मणा, मला क्षमा करा, रामरायांचा मी मोठा अपराधी आहे. हा भाव आहे. त्यांनी तो काहीच बोललेला नाहीये, आतमध्ये भाव हा आहे. आणि म्हणून असं सुग्रीवाने केल्यानंतर क्रोधायमान झालेले लक्ष्मण एकदम शांत झाले आणि प्रेमाने त्यांनी त्या सुग्रीवाला उठवलं आणि आलिंगन दिलं, त्याची पाठ थोपटली आणि म्हटलं, झालं गेलं गंगेला मिळालं, आता इथून पुढं तरी तू लवकर कार्याला लाग बाबा. इतकं सामर्थ्य या साष्टांग नमस्कारामध्ये आहे. या कारणे नमस्कारा परते आणिक नाही अनुसरते, नमस्कारे प्राणी याते सद्बुद्धी लागे. या नमस्काराच्या प्रभावानं सुग्रीवाला सद्बुद्धी प्राप्त झाली, तशी सर्व लोकांना प्राप्त होते. बर, हा नमस्कार काय हो, त्याला खर्च आहे? इतका सोपा आहे, इतका साधा आहे. फक्त एकच गोष्ट आहे, तो मनानं करायला हवा, मनापासून केला पाहिजे. म्हणून नमस्कारा ऐसे नाही सोपे, नमस्कार करावा अनन्य रूपे, शरण जाऊन करावा, नाना साधनी साक्षेपे, कासया शिणावे. कशाला अवघड अवघड साधना करण्याच्या मागे लागलेले आहात? प्रेमानं नमस्कार करा, सगळं काही साधेल. साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली, सुगम पंथे नेऊन घाली जेथील तेथे. जो अत्यंत अंतःकरणपूर्वक सद्गुरूंना साधूला वंदन करतो, याचा उद्धार आता करणं ही माझी जबाबदारी आहे. कारण यानं आपलं सगळं ओझं माझ्यावर घातलेलं आहे. माझ्यावर विश्वास ठेवून, ज्याप्रमाणे एखादं लहान बाळ पूर्णपणे आईवर विसंबलेलं असतं, त्याचं रक्षण करणं, त्याचं पालन करणं, सर्व काम आईवरच अवलंबून असतं आणि आई ते प्रेमानं करते. अगदी तशीच स्थिती संत आणि भक्त, सत्शिष्य आणि सद्गुरू या संदर्भात येते. आणि म्हणून साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली. याचा उद्धार कसा करायचा, आता ही जबाबदारी माझी आहे. आणि तो साधू आपल्या तपाच्या बळानं, आपल्या तेजाच्या बळानं, त्याच्यामध्ये ती शक्ती संक्रमित करून, त्याला साधना योग्य बनवून, त्याला पैलपार करवतो, सुगम पंथे नेऊन घाली जेथील तेथे. आणि म्हणून समर्थ या वंदन भक्तीला खूप महत्व देतात आणि म्हणतात, या कारणे नमस्कार श्रेष्ठ, नमस्कारे वळती वरिष्ठ, येथे सांगितली स्पष्ट 6वी भक्ती. अशा प्रकारे इतका सुंदर हा समास समर्थांनी याचा असा गोड समारोप केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.